पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा येळकोट येळकोट पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्ती प्रदान करण्यात आल्या। नाशिक जिल्हा प्रहार संघटनेचे चिटणीस व हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर संघटनेचे कार्यकर्ते समाधान भाऊ बागल यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत 51 मूर्ती प्रदान करण्यास प्रारंभ संगमनेर तालुक्यातील डिग्रस गावातून शुभारंभ करण्यात आला आहे। डिग्रस ग्रामस्थांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीचे पूजन करत समाधान भाऊ बागल व वैभव रोकडे यांचे स्वागत केले आहे। मूर्ती प्रदान संकल्प सोहळा समाधान बागल यांनी करण्यामागचा उद्देश व्यक्त केला आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी सर्व जाती धर्मासाठी निस्वार्थपणे कार्य केले। त्यांना एकाच जातीच्या बंधनात अडकून ठेवू नका। अहिल्यादेवी यांनी सर्व धर्मासाठी केलेल्या कार्याची प्रेरणा आपण घेत आहोत। प्रत्येक गावात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी व्हावी। सर्व धर्म समभाव ही देवींची शिकवण आपण समाजात रुजवली पाहिजे, असे मत मार्गदर्शन करताना समाधान भाऊ बागल यांनी व्यक्त केले आहे। कार्यक्रमाचे प्रास्ताविक खंडू कोळपे सर यांनी केले तर सूत्रसंचालन नवनाथ वावरे तर आभार प्रदर्शन विठ्ठल नान्नर यांनी केले। डिग्रस ग्रामपंचायतचे सरपंच अशोक रखमाजी खेमनर, ग्रामपंचायत सदस्य शिवाजी किरू पुणेकर, मच्छिंद्र तांबडे, लक्ष्मण पुणेकर, संपतराव खेमनर, ज्ञानदेव श्रीराम, ऋतुराज खेमनर, बाळासाहेब खेमनर, भाऊसाहेब नान्नर, विठ्ठल नान्नर, तुकाराम नान्नर, सोपानराव तांबडे, खंडू बिडगर, एकनाथ बिडगर, शंकरराव तांबडे, गणपत बर्डे, संजय होडकर, प्रकाश खरात, दिग्विजय खेमनर, दिलीप भालेराव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। अहिल्यादेवी होळकर यांची मूर्तीच्या आपण अनेक दिवसापासून नियोजन करत होतो। 31 मे तारीख जवळ आली आणि मूर्तीचं काहीतरी नियोजन झालं पाहिजे। ग्रामपंचायत असेल, सरपंच असेल, त्यांच्याबरोबर अनेक आपण चर्चा केल्या आणि योगायोग असा चर्चा चालू असतानाच आपले सोयरे पुणेकर आणि त्यांचे अगोदर परिचय होता। त्यांच्या माध्यमातून आपले शिवाजीराव असतील, अशोकराव असतील यांचा संपर्क आपले समाधान भाऊ बागल आणि वैभवराव रोकडे यांच्याशी आला। त्यांनी त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की आमच्या गावात एक देवीची मूर्ती पाहिजे आणि त्यांनी एक संकल्प केला असताना आपल्या त्यांच्याकडून सांगितलं होतं। त्यांनी जवळपास अख्ख्या महाराष्ट्रामध्ये देवीच्या 51 मूर्ती वाटप करायचा असा मानस केला। त्या मूर्ती आता त्यांनी कशा उपलब्ध केल्या, काय केलं ते सगळं गुपित ठेवलेलं आहे। फक्त 51 मूर्ती अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वितरित करायचा असा त्यांचा तो संकल्प आहे। त्यातून आज पहिली मूर्ती आपल्या डिग्रस गावामध्ये मिळते। हे खूप मोठा आपला योगायोग आणि सौभाग्य आहे, कारण ते काम करतात नाशिक जिल्ह्यातून आणि आज नगर जिल्ह्यामध्ये अहिल्यादेवी होळकरांचं माहेर आहे। म्हणजे आज प्रथमच अहिल्यादेवी आज आपल्या माहेरच्या जिल्ह्यामध्ये येतात आणि आपण त्याचं ते स्वागत करतो। हा एक खूप मोठा योगायोग आहे। भाऊंचा परिचय जर करून यायचं ठरलं तर त्यांचा एक हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर अशी एक संघटना आहे। ती महाराष्ट्रभर सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित करून त्याचं ते कामकाज चालू असतं आणि त्याचबरोबर माजी मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे ते नाशिक जिल्हा सरचिटणीस आहे। म्हणजे सामाजिक राजकीय क्षेत्रात भाऊंचं मोठं योगदान आहे। त्यानिमित्ताने आज आपल्या गावात त्यांनी आज आपल्याला मूर्ती प्रदान करण्यासाठी आलेले आहेत। त्यासाठी आपण त्यांचा एक सन्मान सत्कार या ठिकाणी छोटासा करू आणि काय आपल्या ते मार्गदर्शन करतील ते मार्गदर्शन आपण तेच आपण ऐकणार आहोत। त्या अगोदर आपण गावामध्ये नवनाथने सांगितल्याप्रमाणे ज्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या मूर्तीच्या प्रतीक्षेमध्ये आपण होतो। गेल्या 8 दिवसापासून चर्चा चालू होती की आपल्याकडे मूर्ती नाही, आपल्याला मूर्ती आणायची। त्या संदर्भात आपण बारामती या ठिकाणी चौकशी देखील केली होती। तर खऱ्या अर्थाने ते कार्य आज प्रत्यक्षात आणण्याचं काम आज या ठिकाणी आपल्याकडे जे पाहुणे आलेले आहे, समाधान भाऊ बागल, वैभव भाऊ रोकडे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आज आपल्या गावासाठी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती यांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी मिळालेली आहे। हे जे आपल्याकडे जे पाहुणे आहेत हे हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर संघटना
या संघटनेमार्फत राजमातेचं कार्य आपल्या समाज बांधवांपर्यंत असेल किंवा इतरही जाती धर्माचे बांधव असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतात। या ठिकाणी सर्वांचं मनोगत आपण ऐकणारच आहोत, परंतु त्यांनी या ठिकाणी आपल्याशी हितगुज साधताना असं सांगितलेलं आहे की राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं कार्य आपण एका विशिष्ट घटकापुरतं किंवा विशिष्ट समाजापुरतं मर्यादित न ठेवता त्यांचं जे कार्य आहे ते संपूर्ण सर्व समाजापर्यंत, सर्व भारतभर, जगभर अशा प्रकारे या कार्याचा प्रसार होईल, प्रचार होईल, यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि ते स्वतः या संघटनेच्या माध्यमातून ते काम या ठिकाणी करत आहेत। त्यांनी आपलं उदाहरण देखील दिलं, ज्याप्रमाणे छत्रपतींचं कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य अमर्यादित आहे। संपूर्ण भारतभर, राज्यभर प्रत्येक शासकीय कार्यालय, संस्था यांच्या ठिकाणी आपले छत्रपतीची जयंती साजरी होते, मोठा उत्सव साजरा होतो। त्याचप्रमाणे सर्व समाजामध्ये, सर्व गावामध्ये, सर्व शहरामध्ये, संपूर्ण भारतभर या अहिल्यादेवीचं कार्य केलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे। यासाठी या ठिकाणी आपण या ठिकाणी काम करत आहात। निश्चितच आम्हाला साहेब आपला अभिमान आहे, अशाच प्रकारचं कार्य उद्बोधन आपल्या हातून होत राहोत। आणि ज्याप्रमाणे तुम्ही हा जो 51 मूर्ती देण्याचा जो संकल्प केला आणि त्यामध्ये सर्वप्रथम आमच्या गावचा क्रमांक लागला, त्याबद्दल निश्चितच आम्ही तुम्हाला आमच्या गावच्या वतीनं मनपूर्वक धन्यवाद देतो। आणि अशाच प्रकारचं कार्य आपल्या हातून या ठिकाणी घडत राहू आणि आम्हाला देखील अशाच प्रकारचं प्रबोधन या ठिकाणी आपण करत राहू अशी अपेक्षा व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा आमच्या गावच्या वतीनं, आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठानच्या वतीनं या ठिकाणी आपला आभार मानतो, धन्यवाद देतो आणि माझं मनोगत थांबतो। मी खरं काही व्याख्याता नाहीये, मी फक्त माझ्या कामातूनच पुढे झालो, व्याख्यान करत नाही। कधी शिवाजी बहुतेक पण बघितलं असेल, लक्ष्मण होळकर आमची हिंदू धर्मरक्षक राजमाता अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्मोत्सव समिती नाशिक ह्या समितीच्या खाली आम्ही सोहळे घेतो। हे सोहळे भाऊंनी सांगितलं तसं आम्ही एक आगळा वेगळा पद्धतीने सोहळे घेतो। ते असे की आपल्या ज्या समिती आहे त्या समितीमध्ये सर्व जाती धर्मातील लोक आपल्या समितीमध्ये येतात आणि एकत्र होऊन सोहळे साजरे करतात। त्यामध्ये असा पण विषय आहे की कुठेही प्रकारे आम्ही आपल्या समाजाचा आपण म्हणतो की फक्त धनगर न म्हणता आपण मराठा किंवा महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, ज्या छत्रपतींनी ती 18 पगड जाती एकत्र करून कार्य केलं, त्या कार्याचाच आम्ही वारसा घेऊन, मल्हारराव होळकरांनी वारसा घेतला, अहिल्यादेवी होळकरांनी वारसा घेतला, तेच काम आपण पुढे घेतोय ना की फक्त एक चौकट तयार करू की फक्त धनगर समाज म्हणून एक चौकट यात आमचा नाही। याचं कारण असं की आपण छत्रपतींची जयंती साजरी करतो। छत्रपतींची जयंती साजरी करताना आपण सर्व मिळून एकत्र करतो का की आपले ते राजे आहेत, आपल्याला त्यांचा गर्व आहे का की महाराष्ट्र म्हणजे स्वराज्य उभं करण्यामध्ये सर्वात मोठं कार्य जर केलं असेल तर छत्रपतींनी केलेलं आहे। त्यांच्या कार्यानुसारच मल्हारराव होळकरांनी पूर्ण अटकपर्यंत जो किल्ला भगवा लावला तो मल्हारराव होळकरांनी लावला। आज आपण म्हणतो दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे वाक्य कोणाचं आहे ते मल्हारराव होळकरांना उद्देशून आहे। म्हणजे त्यांनी ज्या वेळेसला दिल्लीमध्ये जो काही विषय होईल, जो काही राज्यकारभार करता येईल, मल्हारराव होळकरांना विचारल्याशिवाय काहीच होत नव्हतं। त्यामुळे आजही विचार असा आहे की मल्हारराव म्हणजे आपले लिंगे सर म्हणता, नजन सर म्हणता, दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हे वाक्य त्यामुळे प्रसिद्ध झालेलं आहे। आपण काय करतो की अहिल्यादेवी होळकर असेल, मल्हारराव होळकर असेल, एक जातीमध्ये अडकून ठेवलेले धनगरांनी किंवा धनगरांच्या नेत्यांनी। मी स्पष्ट लक्ष्मण होळकरांना माहिती आहे की मी का असं नेत्यांना डायरेक्ट बोलतो, ते माझ्यापासून दूर पळतात। याचं कारणच असं की मी स्पष्ट बोलतो, मला त्याची काही फिकर नाही, काहीच नाही। माझं कामच असं आहे की सर्व जाती धर्मांना एकत्र घेऊन काम करणं। आमचे वंदनीय बच्चूभाऊ कडू यांचं काम आपल्या सर्वांनाच माहित आहे की अंध, अपंग, दिव्यांग, कष्टकरी, शेतकरी यांच्यासाठी काम करतात आणि त्यांनी आमच्यासाठी सांगितले समाजात तुला जर काम करायचं तर तू सर्व धर्म समभाव कर, कारण नको एका जातीमध्ये अडकून राहू का तू तुझे विचार अलग आहे आणि बाकीचे विचार अलग आहे, तू अलग विचार होऊन काम कर। तर मी त्या पद्धतीने काम करतो। आज नाशिक जिल्ह्यामध्ये आम्ही 10-5 वर्षापासून एवढे सोहळे घेतले, म्हणजे आता 5वा सभा वर्ष आहे की 15 सोहळे झाले आमचे। सुरुवातीला आमचा सोहळा झाला गंगा घाटावरती, त्या आपल्या कालिदास मंदिरला
भुजबळ साहेब आणि भरे मामा नेते, त्यामध्ये आपण 5 कोटी निधी मंजूर करून चांदवडचा रंगमाल या ठिकाणी जो रंगमाल बंद होता त्या ठिकाणी ती 5 कोटी निधी खर्च करायला लावले आणि त्याचं आजही काम चालू आहे. म्हणजे आता राजकीय तुम्हाला माहित असेल कशा कामं करता, म्हणजे करणं थांबणं तिथे तो विषय झाला. त्यानंतर दुसरा प्रोग्राम आम्ही गंगा घाटावर घेतला, ज्या ठिकाणी अहिल्यादेवी होळकरांनी तो आपण म्हणतो रामकुंडाच्या शेजारी काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे. ते काशी विश्वेश्वर मंदिर हे अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेले आहे. तर त्यानंतर जो घाट आहे तो घाट अहिल्यादेवी होळकरांनी बांधलेला आहे. त्र्यंबकेश्वरचं नगर आहे ते जे 5 कुंड आहे, म्हणजे मोठे प्रयाग तीर्थ, गंगा तीर्थ असे 5 कुंड आहेत तिथे, किंवा आपलं त्र्यंबकराजचं मंदिर यांचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे. पण त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे मातोश्रींचा उल्लेख नाही. म्हणजे किती मोठी गर्वाची बात आहे. त्यांच्या हातात तुळशीपत्र आहे, तुम्ही बघा आज पण पिंड आहे, तुळशीपत्र आहे. त्यांनी कुठे त्यांच्या कामाचा कुठेच गाजावाजा केला नाही, कधीच केले नाही. त्यांनी कुठे नाव लावून ठेवलं नाही की आम्ही हे काम केलं. जसं बाकीचे लोक करतात ना, आजकी राजकीय नेते काय करतात, मी लावलं म्हणजे माझा बोर्ड, तिथं नाव, तिथं विषय संपला. आता राजकीय आचारसंहिता झाकलं नाव, यांचं नाव कधी झाकेल का? आचारसंहिता असो नाही ते काही असो, नाव झाकेल का? नाही. आम्ही अशा पद्धतीने काम करतो. त्यानंतर गंगेवरती कार्यक्रम झाला. त्र्यंबकेश्वरमध्ये आम्ही असा सोहळा घेतला. पहिली पुण्यतिथी आम्ही 13 सप्टेंबरला त्र्यंबकेश्वरमध्ये घेतली. पालखी काढली, मातोश्रींची पालखी काढली आणि इंदोरवरनं जे इंदोरचे राजघराणे आहेत स्वप्नीलराजे होळकरांचे, त्यांना आम्ही तिथे बोलून भव्य दिव्य, आजही तुम्ही बघा युट्यूबला, आजही धर्मरक्षकच्या युट्यूबला आहे, आजही एवढी मोठी सोहळा झाला की कोणीही केला नाही. का केला नाही मी का सांगतो, कोणीही केला नाही की कोणीतरी जाऊन तिथे मातोश्रींचा गुणगौरव गायला पाहिजे. कोणी असो तिथे, आपल्या जातीचा असो नाही, कोणी असो, कारण की त्यांनी काम 12 बांधून ठेवले, घाट बांधून ठेवले, अख्ख्या 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार केला, कळस, जेवढे मंदिरं पाडले, मुस्लिमांनी जे मंदिरं पाडले त्यांचे कळस बांधून ठेवले. एवढे अत्याचार त्यांनी केले. त्यांचा जर आपण उल्लेख करू शकत नाही, त्यांना जर आपण एका जातीमध्ये, एका धनगर जातीमध्ये मानून ठेवत असेल, हे कितपत सत्य आहे, योग्य आहे का? वाटतं का तुम्हाला योग्य आहे? हे योग्य नाहीये. मग आम्ही त्या पद्धतीने काम करतो, ज्या पद्धतीने समाजामध्ये सर्व जातीच्या धर्मात त्यांना, इतर जातींना खूप त्यांचा गौरव आहे, परंतु आपला समाज त्यांना मान सन्मान देत नाही. त्यामुळे काय होतं, ते बाजूला राहतात. आज छत्रपतींच्या जयंतीला आपण स्वतःहून जातो. का बरं? आपल्याला गर्व आहे त्यांचा. छत्रपतींचा गर्व काय? स्वराज्य त्यांनी उभं केले. आपण स्वतः जातो तिथे, जातो ना जयंती साजरी करायला. जयंती साजरी करत असताना आपल्याला किती गर्व वाटतो. मातोश्रींची जयंती साजरी करताना त्यांना सुद्धा गर्व आहे, परंतु आपण एक चौकट तरी केली. मातोश्री ह्या धनगरांच्या, मल्हारराव होळकर ह्या धनगरांचे, हे पुसून टाकले पाहिजे. आणि आपण सर्व जाती धर्मातील जनतेने एकत्र येऊन हे सोहळे, महापुरुषांचे सोहळे केले पाहिजे. महापुरुषांना कधी जातीमध्ये अडकवणं योग्य नाही, हे खरं महत्वाचं आहे. आज चांदवडमध्ये लक्ष्मी भाऊंना विचारा, ज्या पद्धतीने चांदवडमध्ये सोहळा झाला, युवराज आले, पॅरिसवरनं युवराज आले, त्या ठिकाणी 40 वंशज होते ज्यांनी स्वराज्य उभं केलं. यशाजी गंग असतील, बैराजी नाईक असतील, तानाजी मालुसरे असतील, बाजीप्रभू देशपांडे असतील, एवढ्यांचे सगळ्यांचे वंशज आपण एका स्टेजवर बोलवलं. राजकीय व्यासपीठ नाही, राजकीय नेते जे आले, केंद्रीय मंत्री असो, आमदार खासदार सर्व आले, पण त्यांना जनतेमध्ये बसवलं. म्हणजे त्यांनी काय झालं, आपल्या सोहळ्याची उंची वाढली, मातोश्रीची उंची वाढली. नेत्यांना घेऊन आपण काय करतो, नेत्यांचे मान सन्मान करतो, त्यांची उंची वाढवतो यांच्या वाढवण्यापेक्षा. असं नाही केलं पाहिजे. ज्या दिवशी 31 मे जयंती आहे ना, त्यांना म्हणायचं या हार घाला, परंतु सर्वसाधारण म्हणून राहा तुम्ही, त्यांची उंची वाढवा. ह्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्या ठिकाणी असा मोठा सोहळा झाला, एवढे महाराष्ट्रातून, सर्व महाराष्ट्रातून फोन आले, समाधान हो तुम्ही आगळा वेगळा सोहळा केला. एका व्यासपीठावर एवढे 40 वंशज, होळकरांचे वंशज आणणं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये, होत नाही. आपल्याला माहिती, एक नेता एकमेकांना येत नाही, तेव्हा 40 वंशज आपण एका ठिकाणी आणले. या कारणाने असतात की सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र घेऊन, लक्ष्मण भाऊ असेल किंवा अशोक भाऊ असेल, त्यांना विचारा की सोहळा हा धनगर जातीचे लोक कमी होते त्या ठिकाणी. मला जातीचा खूप गर्व आहे, त्यामुळे मी हिंदू धर्मरक्षक राजमातेचं काम करतो, परंतु त्या मातेचं काम मला सर्व समाजात न्यायचंय, सर्व धर्म समाज न्यायचंय, त्यामुळे मी ते काम करतो. आणि हीच गोष्ट सर्वांनी जोखडली आणि सर्व एकत्र होऊन तो सोहळा पार पडला. दिवसभरामध्ये 10-15 हजार लोक तिथे येऊन गेले. सोहळ्याला 5-10 हजार लोक त्यांना बघितलं, तिथं पब्लिक सोहळ्यासाठी होतात. प्रत्येक वर्षी त्याच गोष्टी होतात. पण माझा उद्देश असा आहे
की जयंती साजरी करणं म्हणजे कशी साजरी करणं, जयंती साजरी करणं म्हणजे कशी साजरी, वाजत गाजत साजरी करणं, बँड लावणं, नाचणं, गाणं, याला जयंती म्हणतात का? अजिबात नाही. जयंती यालाच म्हणतात की ह्या मातोश्रींच्या व्याख्यानाच्या स्वरूपातून एखादा व्याख्याता, आपल्यातून एखादा व्याख्या तयार व्हा, त्या स्वरूपातून त्याला आपल्या मातोश्रींचा होळकरशाहीचा इतिहास जागृत करा. एखाद्या ठिकाणी जो बारव आहे, बारवाचा इतिहास काढा. तुमच्या गावात बारवा आहे, त्या बारवाचा इतिहास काढा. ती बारव कशा पद्धतीने, केव्हाची, काय, तो इतिहास लोकांना जागृत करा. किंवा जवळपास होळकरशाहीचा काय इतिहास आहे तिथे जाऊन तिथे 2 मिनिटं पुतळा घेऊन जायचा, तिथे हार घालायचा, तिथे सोहळे साजरे करायचे. ही आमची समिती साजरी करते. आता तुम्ही बघितला द्वितीय तुकोजी होळकर, करंजी निफाडमध्ये करंजी गाव आहे, नदीकडेला, गोदावरीच्या नदीकडेला. त्या ठिकाणी आम्ही आता किती तारखेला, आता पाठीमागे सोहळा घेतला. त्या ठिकाणी असा सोहळा घेतला की सर्व धर्म समभाव. तिथे आपले फक्त 2 घरं आहेत, किती 2 घरं आहेत, समजा धनगर समाजाचे फक्त 2 घरं आहेत. परंतु तो विचार नाही केला मी. आम्हाला माहिती ना तुकोजी होळकरांनी तो जेवढा परिसर आहे त्या ठिकाणी त्यांचं तुकोजी होळकरांचं मंदिर, जोपर्यंत आपलं महेश्वरीचा तो घाट आहे, आपल्या सर्वांना महेश्वरी घाट कसा आहे, त्या घाटासारखा डुप्लिकेट घाट तिथे घाट तयार केलेला आहे गोदावरीवरती. तो घाट आहे तिथे, इतकी सुंदर हवा येते तिथे. त्या ठिकाणी आजपर्यंत कोणी सोहळे घेत नव्हते. आम्ही तिथे गेलो, मूर्ती घेऊन गेलो, सोहळे घेतले, तिथं पान प्रतिष्ठा केली. त्यांचे मुकुंदराजे होळकर यांचे वडील तिथे आले, त्यांच्या हातून सोहळे घेतले. ह्या गोष्टी का करतो की होळकरशाहीचा इतिहास जागृत झाला पाहिजे. कारण की राजकारण, मला राजकारणाशी काही मतलब नाही त्या गोष्टीची. आम्ही समितीने असा ध्येय ठरलेला आहे की ह्या 31 मे पर्यंत 51 या मूर्त्या वाटप करायच्या, अशा करायच्या, कुठलाही त्याच्या बदल्यात कुठलीही काही वस्तू घ्यायची नाही, पण फुकट पण द्यायची नाही, मूर्ती फुकट पण द्यायची नाही. याचं कारण असं का फुकट दिलं नाही, आम्ही जे काम करतो त्या कामातून आमची उंची कमी होते. म्हणजे आमचं मत आहे की त्या बदल्यात आम्हाला फक्त एखादं नारळ दिलं तर चालेल. एक नारळ भेटणं, त्यातून काम करणं. म्हणजे मला गर्व राहणार नाही की मला मूर्तीच्या बाबतीत मला काही भेटलं नाही, की तुम्हाला गर्व राहणार नाही मला मूर्ती फुकट भेटली. याच्यातून काय होईल, माझं जे कार्य आहे ते जागेवरती राहणार, ते वाढेल. जर मला जर गर्व तयार झाला की मी एवढ्या 51 मूर्त्या वाटल्या, मग त्यात माझा गर्व जर तयार झाला तर माझं जे काम आहे होळकरशाहीचं ते कमी होऊन जाईल. मला ते नाही करायचं. मला होळकरशाहीचा इतिहास नाशिक जिल्हा काय तुम्ही माझ्या तिथे मोठा करायचा आहे, म्हणून मी तो ध्येय ठेवलेला आहे. आणि मी जो सोहळा घेतो त्या ठिकाणी 4-5 हजार पब्लिक असते. तो 4-5 हजार पब्लिक जास्त की 51 मूर्त्या वाटप करून पब्लिक जास्त होईल. 51 ठिकाणी जे सोहळे होतील, माझ्या मनात गर्व काय वाटेल की 51 ठिकाणी सोहळे झाले आणि त्या ठिकाणी पब्लिक जमा झाली, मातोश्रींचा इतिहास जागृत झाला. हेच महत्वाचं ध्येय आहे. मला दुसरं काही नको. मी तोच विचार करून ज्या 51 मूर्तीतली पहिली मूर्ती आहे, ती पहिली मूर्ती आज तुमच्या गावाला भेटली. म्हणजे मी प्रॉपर नाशिकचा आहे किंवा चांदवडचा आहे, प्रॉपर चांदवडचा जॉबच्या उद्दिष्टाने मी नाशिकला गेलेलो आहे. मी माझी पहिली मूर्ती माझ्या गावात किंवा माझ्या जवळपास द्यायला पाहिजे, पण मी तसं नाही केलं. मला शिवाजी भाऊंचा फोन आला, पुणेकर साहेबांचा फोन आला की त्यांनी सांगितलं समाधान वाजता असं आहे. म्हटलं ठीक आहे, मी मूर्ती देतो, काही अडचण नाही. मला माझं ध्येय ते होतच. ते मला विचारत होते आम्ही त्या बदल्यात काय देऊ तुम्हाला, ते मला आर्थिक गोष्ट विचारत होते. मला त्या गोष्टी काहीच नाही, त्यांना मी सांगितलं पण नाही, आतापर्यंत सांगितलं होतं काय पाहिजे. तुम्हाला पण काही कळालं नसेल, पण मला फक्त माझं नारळ पाहिजे. माझा गर्व मला नको, त्या मूर्तीच्या बाबतीत नको वाढायला, हीच माझी इच्छा आहे. बाकी काही नाही. तुम्ही इथं आल्यानंतर आमच्या वैभव भाऊंचा आमचा मान सन्मान केला, खूप खूप आनंद वाटला. माझं एवढंच आहे की सर्व जाती धर्मातील जनतेला एकत्र घेऊन हा सोहळा करावा तुम्ही, एवढंच आहे. पुढे मी काय करू शकत नाही, तुम्ही कसं करता ते मी सांगू शकत नाही. फक्त माझं सांगायचं काम आहे, असे सोहळे करावा, ना की वाजत गाजत येऊन लोक दारू पिऊन येतात सोहळे साजरे करतात. या गोष्टी व्हायला नको. आपल्या मातोश्रींची उंची आपणच वाढवावी. छत्रपतींनी जसं काम केलं तसं मातोश्रींनी पण पूर्ण भारतभर काम केलेलं आहे. त्यांचीही उंची तशीच वाढवी. छत्रपतींचे जसे सोहळे होतात तसे सोहळे आपल्या मातोश्रींचे झाले पाहिजेत, हेच एक ध्येय ठेवून आपण हे नियोजन केलेलं आहे. धन्यवाद. जय मल्हार, जय अहिरा. काम चालू असताना दुर्दैवाने आपली मूर्ती फुटली. त्यानंतर आम्हाला खूप वाईट वाटलं. त्याचा पाठपुरावा केला, दुसरी मूर्ती आणण्यासाठी आम्ही भरपूर पाठपुरावा केला. गेल्या 2-4 दिवसापासून प्रयत्नही केले तसे. पण एक आनंदाची गोष्ट म्हणजे समाधान भाऊ आणि वैभव भाऊ या दोघांनी आपले पुणेकर साहेब असतील यांच्या सहकार्याने, सरपंच साहेब असतील यांच्या सहकार्याने आपल्या गावाला आज त्यांनी
राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. आजच्या कार्यक्रमाला आल्या आम्हाला सर्वांना संबोधित केलं त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो आणि थांबतो.